Hello everyone, good morning. I am Musar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, friends, previous some lecture we discuss about medical terminology. In that, various terms we have been seen. या मेडिकल टर्मिनॉलॉजी आपण आत्तापर्यंत अँटीमायक्रोबियल एजंट्स, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स, देन अँटी पॅरासायटिक, देन अँटीरोमॅटिक्स, त्याचबरोबर अँटीसेप्टिक, अँटीसिॲलॉगस, देन ॲपेरंट, देन बिटर्स, देन कार्मिनेटिव्स, कोलेलोगोलॉगस, कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट, डिसइन्फेक्टंट्स, डायुरेटिक्स, हिप्नोटिक्स, लॅक्झेटिव्ह, ऑक्सिटोसिस, देन पर्गेटिव्ह अँड ट्रँक्युलायझर्स. त्याच्यानंतर सम प्रिफिक्स अँड सफिक्स ऑफ मेडिकल वर्ड्स स्टडी केलेले आहेत. देन सम इम्पॉर्टंट ॲब्रिव्हिएशन यूज इन मेडिकल प्रॅक्टिस. ॲब्रिव्हिएशन कोणते इम्पॉर्टंट ॲब्रिव्हिएशन मेडिकल प्रॅक्टिसमध्ये यूज केले जातात तेही स्टडी केलेलं आहे. आणि टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द व्हरायटी ऑफ डोसेस फॉर्म्स. काय डोसेस फॉर्म आहेत. डोसेस फॉर्म हे तुम्ही फार्मास्युटिक्स फर्स्टमध्ये स्टडी केलेले असेल. ड्रग अँड डोसेस फॉर्म. त्याच्यामध्ये आपण पाहूया सॉलिड डोसेस फॉर्म, टॅबलेट, पावडर, कॅप्सूल, पिल्स. The dosage forms of medical substances usually prepared with the aid of suitable pharmaceutical adjuncts. आणि टॅबलेट म्हणजे काय. टॅबलेट आर द सॉलिड युनिट डोसेस फॉर्म कंटेनिंग मेडिकमेंट्स और मेडिकमेंट्स. सर्वांना माहिती डेफिनेशन टॅबलेट्सची. टॅबलेट्स म्हणजे काय. दे आर सर्क्युलर इन शेप, फ्लॅट, कॉन्व्हेक्स, लाईक दॅट शेप टॅबलेट. टॅबलेट म्हणजे काय. टॅबलेट डोसेस फॉर्म्स ऑफ मेडिसिनल सबस्टन्स युजली प्रिपेअर्ड विथ कसे प्रिपेअर केले जातात तर एड ऑफ सुटेबल फार्मास्युटिकल ॲडजंक्ट्स. सुटेबल फार्मास्युटिकल ॲडजेक्टिव्ह त्यामध्ये ॲड करून प्रिपेअर केले जातात. त्यामध्ये मग ॲडिटिव्ज असतील, बाइंडर असेल, त्याचबरोबर व्हेरियस ॲडिटिव्स त्यामध्ये ॲड केले जातात. फ्लेवर्स असतील, स्वीटनर असेल. देन नेक्स्ट वन आहे पावडर. इट इज अ मिक्सचर ऑफ फाईनली डिवायडेड ड्रग्स अँड ऑर केमिकल इन ड्राय फॉर्म. हे काय मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे. फाईनली डिवायडेड ड्रग्सचं किंवा केमिकल्स इन ड्राय फॉर्ममध्ये. केमिकल्सचं कशामध्ये असेल ते ड्राय फॉर्ममध्ये असेल. देन नेक्स्ट वन आहे कॅप्सूल्स. द डोसेस फॉर्म्स in which one or more medicinal or inert substance are enclosed within the small shell or container of gelatin. म्हणजे असा एक डोसेस फॉर्म की तो त्याच्यामध्ये काय असेल. एक किंवा जास्त मेडिसिनल किंवा इनर्ट सबस्टन्स असतील एनक्लोज केलेले विदिन अ स्मॉल शेल और कंटेनर ऑफ जिलॅटिन. जिलॅटिन सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल असतील. त्याच्यामध्ये बॉडी आणि कॅप असते. त्याच्यामध्ये आपण काय करतो. आपला इन्ग्रेडियंट फिल करून पॅक करतो. मग ते एनक्लोज विदिन अ स्मॉल सेल और कंटेनर ऑफ जिलॅटिन. देन नेक्स्ट वन आहे पिल्स. पिल्स कशा असतात तर स्मॉल राऊंड सॉलिड डोसेस फॉर्म्स कंटेनिंग मेडिसिनल एजंट. त्याच्यामध्ये काय असतं. स्मॉल असतात त्या, राऊंड असतात शेप त्याचा. सॉलिड डोसेस फॉर्म असतो कंटेनिंग. त्याच्यामध्ये काय असतं तर मेडिसिनल एजंट अँड इंटेंडेड टू बी ॲडमिनिस्टर्ड ओरली. आणि त्या कशा घेतल्या जातात तर ओरली ॲडमिनिस्टर्ड केल्या जातात. देन नेक्स्ट आहे लिक्विड डोसेस फॉर्म.
सोल्युशन्स त्याच्यामध्ये आहे सिरप आहे, एलिक्झर आहे, स्पिरिट आहे, देन ॲरोमॅटिक, टिंक्चर, सस्पेन्शन, इमल्शन अँड इंजेक्शन. लिक्विड प्रिपरेशन पहिलं पाहूया. सोल्युशन लिक्विड प्रिपरेशन कंटेनिंग वन ऑर मोर सोल्युबल केमिकल सबस्टन्स युजली डिझॉल्व इन वॉटर. हे काय असतं? सोल्युशन म्हणजे एक लिक्विड प्रिपरेशन आहे, त्याच्यामध्ये काय काय असतं तर एक किंवा जास्त प्रमाणात सोल्युबल केमिकल सबस्टन्स असतात आणि युजली ते काय केलेले असतात तर डिझॉल्व इन वॉटरमध्ये डिझॉल्व केलेले असतात. देन नेक्स्ट वन आहे सिरप ॲक्वेस सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ शुगर. हे काय आहे? ॲक्वेस सॅच्युरेटेड सोल्युशन आहे शुगरचं. देन इलिक्झर स्वीटन हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन. हे काय आहे? हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहे. कसं आहे? स्वीट आहे. देन स्पिरिट काय आहे? अल्कोहोलिक सोल्युशन्स ऑफ ॲरोमॅटिक मटेरियल. अल्कोहोलिक सोल्युशन आहे ॲरोमॅटिक मटेरियलचं. देन टिंक्चर अल्कोहोलिक और हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन्स ऑफ केमिकल सबस्टन्स. अल्कोहोलिक आहे किंवा हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहे कशाचं? केमिकल सबस्टन्सचं. देन नेक्स्ट वन आहे सस्पेन्शन्स प्रिपरेशन कंटेनिंग फाइनली डिवाइडेड ड्रग पार्टिकल्स. प्रिपरेशन कंटेनिंग finely divided drug particles distributed uniformly throughout a vehicle in which drug exhibit minimum degree of solubility. सस्पेन्शन म्हणजे काय की असं प्रिपरेशन त्याच्यामध्ये काय असतं? फाईनली डिवायडेड ड्रग पार्टिकल्स असतात, डिस्ट्रीब्यूट केलेले असतात युनिफॉर्मली थ्रू आउट द व्हेकल्स इन विच ड्रग एक्झिबिट मिनिमम डिग्री ऑफ सोल्युबिलिटी. देन नेक्स्ट वन आहे इमल्शन. इट इज अ डिस्पर्शन in which the dispersed phase is composed of small globules of liquid distributed throughout the vehicles in which it is a immiscible. इमल्शनचे टाईप पण माहीत असतील तुम्हाला, वॉटर इन ऑइल अँड O/W and W/O. देन इंजेक्शन्स these are the sterile pyrogen free preparation. इंजेक्शन म्हणजे काय? स्टराईल पायरोजन फ्री प्रिपरेशन असतं इंटेंडेड टू बी ॲडमिनिस्टर पॅरेंटली. आणि ते काय केलं जातं? ॲडमिनिस्टर कसं केलं जातं तर पॅरेंटली ॲडमिनिस्टर केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म. पहिलं सॉलिड डोसेस फॉर्म. देन नेक्स्ट वन आपण मागील स्लाईडमध्ये स्टडी केलं लिक्विड डोसेस फॉर्म. आता सेमी सॉलिड डोसेस फॉर्ममध्ये काय काय येतं तर ऑइंटमेंट येतं, त्याचबरोबर लोशन्स येतं, क्रीम्स येतात, पॉल्युटायसिस येतात, सपोजिटरीज येतात आणि लिनिमेंट येतात. आणि त्यानंतर ॲरोझॉल्स, इनहेलर्स आणि स्प्रेज. फर्स्टली स्टडी करूया ऑइंटमेंट. दीज आर द सेमी सॉलिड डोसेस फॉर्म्स. ग्रीसी इन ॲपिरन्स इंटेंडेड फॉर एक्सटर्नल यूज. कसा आहे तो? सेमी सॉलिड डोसेस फॉर्म्स आहे, ग्रीसी आहे ॲपिरन्समध्ये आणि एक्सटर्नली अप्लाइड केला जातो, एक्सटर्नली इंटेंडेड केला जातो. देन नेक्स्ट वन आहे लोशन्स. लोशन्स आर लिक्विड प्रिपरेशन्स इंटेंडेड फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू द स्किन. लोशन्स काय आहे? लिक्विड प्रिपरेशन आहे आणि एक्सटर्नल अप्लाय केलं जातं स्किनवरती. दिस ड्राय ऑन द स्किन सून आफ्टर द ॲप्लिकेशन लिव्हिंग द थिन कोट ऑफ मेडिकामेंट्स ऑन द स्किन. देन नेक्स्ट वन आहे क्रीम्स. दीज आर द नॉन ग्रेसी सेमी सॉलिड प्रिपरेशन. क्रीम्स काय आहे? नॉन ग्रेसी सेमी सॉलिड प्रिपरेशन्स आहे. देन पोलोटायसिस. दीज आर द पेस्ट विथ बेस ऑफ केओलिन अँड ग्लिसरीन. ही कशाची पेस्ट आहे? बेस काय आहे याच्यामध्ये? केओलिन आणि ग्लिसरीन फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन इन वॉर्म कंडिशन. आणि वॉर्म कंडिशनमध्ये एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी वापरलं जातं. देन नेक्स्ट वन आहे सपोजिटरीज. These are solid dosage forms intended for insertion into body orifices. सेम सॉलिड डोसेस फॉर्म्स आहे, कशा बॉडी ऑरिफाइसेसमध्ये इन्सर्ट केला जातो. वेअर दे मेल्ट, सॉफ्टन और डिझॉल्व. ज्या ठिकाणी तो मेल्ट होईल, सॉफ्टन किंवा डिझॉल्व होईल आणि एक्झर्ट लोकलाइज और सिस्टेमिक इफेक्ट्स. आणि तो त्या ठिकाणी लोकलाइज किंवा सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस करेल. देन नेक्स्ट वन आहे
liniments. These are alcoholic or oleaginous solutions or emulsion of various medicinal substances intended for external application to the skin, generally with rubbing. लिनिमेंट्स काय आहे, अल्कोहोलिक किंवा ओलेजिनस सोल्युशन्स आहे किंवा इमल्सन आहे व्हेरियस मेडिसिनल सबस्टन्सेसचं, आणि ते एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी वापरलं जातं, जनरली स्किनच्या विथ रबिंग. देन नेक्स्ट वन आहे एरोझोल्स, इनहेलर्स आणि स्प्रेज. त्यापैकी एरोझोल्स म्हणजे काय, तर दिस आर द प्रेशराइज डोसेस फॉर्म्स. हा एक प्रेशराइज डोसेस फॉर्म आहे containing one or more active ingredient which upon the activation emits a fine dispersion of liquids and solid material is gaseous medium. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण सपोज एखादा स्प्रे आहे, बॉडी स्प्रे असेल, तो काय आहे, एरोझोल कंटेनर असतं त्याला. जर त्याचं ॲक्च्युएशन, त्याची कॅप जर आपण प्रेस केली तर त्यामध्ये काय होतं, तर अपॉन द ॲक्च्युअल इमिट्स फाईन डिस्पर्शन ऑफ लिक्विड ऑर सॉलिड मटेरियल इन गॅसेस medium, आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये ते आपल्याला काय पडतं, बाहेर पडतं त्या कंटेनरमधून. देन नेक्स्ट वन आहे इनहेलर. दीज आर द ड्रग ऑर सोल्युशन्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्टर्ड बाय नझल ऑर ओरल रेस्पिरेटरी रूट. इनहेलर म्हणजे काय, ड्रग किंवा सोल्युशन ड्रग, त्याच्यामध्ये ॲडमिनिस्टर कसं केलं जातं, ते बाय द नझल, नाकाद्वारे किंवा ओरल रेस्पिरेटरी रूटद्वारे ते ॲडमिनिस्टर केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे स्प्रेज. दीज आर द ॲक्वेस ऑर ओलियाजिनस सोल्युशन्स. ॲक्वेस आहे किंवा ओलियाजिनस सोल्युशन्स आहेत ते इन द फॉर्म ऑफ कोर्स ड्रॉपलेट्स. कशाच्या फॉर्ममध्ये असतं, ते कोर्स ड्रॉपलेटच्या फॉर्ममध्ये असतं किंवा फाईनली डिवायडेड सॉलिड्सच्या फॉर्ममध्ये असतं, आणि टू बी अप्लाइड इन टॉपिकली. आणि अप्लाइड कसं केलं जातं, तर प्रामुख्याने टॉपिकली अप्लाइड केलं जातं. देन फार्मास्युटिकल लॅटिन टर्म्स. काही लॅटिन टर्म्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. पल्विस आहे, ॲब्रिव्हिएशन काय आहे त्याचं, पल्व. देन पिल्युला आहे, त्याला पिल्स म्हणू. देन मिस्च्युरा आहे, यम किंवा मिस्ट. इमल्सिओ म्हणजे इमल. देन लिक्वोर म्हणजे लिक्विड. त्याच्यानंतर कॅटाप्लास्मास्टिस म्हणजे काय, कॅटाप्लाझम. देन टिंक्चर म्हणजे टिंक. इंजेक्टिओ म्हणजे इंजेक्ट. देन लिनिमेंटम म्हणजे लिन. पॅस्टा म्हणजे पास्ट. पिगमेंटम म्हणजे पिग्म. देन व्हेपर म्हणजे व्हॅप. त्याच्यानंतर सस्पेन्सिओ म्हणजे काय, सस्प. देन सपोजिट्रम म्हणजे सपोज. नेब्युला म्हणजे नेब. ग्युटी म्हणजे जिट. देन जिलॅटिना म्हणजे जिलेट. देन कॅरासिमा म्हणजे गॅर्ग. देन नॅरेस्टिली म्हणजे काय, नॅरिस्ट. ऑस्ट्रेलिया म्हणजे ओरेस्टिल. देन कोलुमेनेरियम कॉलून. कोल्युटोरियम कॉलूट. देन कॉलेरियम कॉलेर. देन सेकंड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये लॅटिन टर्ममध्ये. त्याचा अर्थ काय आहे, ॲब्रिव्हिएशन दिलं आहे ते पाहिलं आपण, पेल्विस. मग त्याचा अर्थ आहे पावडर, पिल्स, अ मिक्सचर. देन इमल्शन, अ सोल्युशन, पोलोटायसेस, टिंक्चर्स, इंजेक्शन्स, लोशन्स, लिनिमेंट्स, पेस्ट, पेंट, ऑइंटमेंट, इनहेलेशन, सस्पेन्शन, सपोजिटरी, स्प्रे ऑफ सोल्युशन ड्रॉप्स. त्यानंतर जेलीज. त्यानंतर गार्गल्स, नझल ड्रॉप्स, इयर ड्रॉप्स, स्नफ्स, नोज वॉश, माउथ वॉश आणि आय लोशन. हे त्याचे अर्थ आहेत आपण जे पाहिले त्याचे. त्यानंतर टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, सेमेल इन डाय. त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे सेम इन डाय. त्याला मिनिंग काय आहे, वन्स अ डे. देन बीस इन डाय, BID, ट्वाइस इन अ डे. देन टर इन अ डाय, TID, थ्राइस इन अ डे. क्वार्टर इन अ डाय, QID, 4 times a day. Then bis turb in a die, BTID, 2 or 3 times in a day. Then ter quarter die, त्याला आपण काय, TQD, 3 or 4 times in a daily. Then क्युटोड, डेली म्हणतात त्याला. देन टर क्युटोडाईड,
Kyoto 3 times daily. Then मैंने यम in morning. त्याच्यानंतर ओमनी मैंने ओ एम एव्हरी आपलं अर्ली इन द मॉर्निंग. देन प्रोमो मैंने प्राईम, त्याला काय म्हणतं जातं ब्रेकफास्ट. देन होरा सोमनी एच एस ॲट अ बेड टाईम आणि फेस्प इन इव्हनिंग. देन नेक्स्ट वन आहे लॅटिन टर्म ॲब्रिव्हिएशन अँड मिनिंग. ओमनी नॉक्टी ओ एन एव्हरी नाईट. क्रास टुमारो. हेब्डोमेडा हेब्डोम अ वीक. होरा होरिस एच हावर. सिबोस सिबम मील. ॲब्रिव्हिएशन कॉमनली यूज इन मेजर ऑफ कॅपॅसिटी अँड वेट. त्याच्यामध्ये सिम्बॉल दिलेले आहेत पहा. कॅपॅसिटी यम मिनिमम एक मिनिम. देन सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर फ्लुइडी ड्रॅकमा FL ड्रॅकमा 60 मिनिम. देन फ्लुइडी ड्युनिका फ्लुऑन्स 480 मिनिम किंवा 8 फ्लेम ड्रॅकम. देन ऑक्टेरियस पिंट 16 फ्लुइड आउन्स. देन कॉन्जिगस गॅलॉन 160. देन वेट ग्रॅमम ग्रेन 1 ग्रेन. स्क्रुपल 20 grains. ड्रॅकम 60 grains to 3 scruple. and uncia ounce 480 grains or 8 drachm. and libra proud 5760 grains or 12 drachms. हे त्याचे ॲब्रिव्हिएशन आहे. लॅटिन ॲब्रिव्हिएशन, त्याचे सिम्बॉल्स आणि त्याचे इंग्लिश ॲब्रिव्हिएशन नेम, त्याचबरोबर त्याचं मिनिंग. थँक्यू एव्हरीवन.